ओ यावेळेला काय घडलं ऐश्वर्य सुर्वे यांच्या हातामध्ये आणखीन एक धक्का विकेट आली आहे फलंदाज विशारद पगारे आउट दुसरा गडी बाद झाल्या टीम ताई पॅकर्स थोडासा बॅकफुट वर जात असताना पाहायला मिळतोय कारण पहिल्या ओ यावेळेला बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात चांगला बॉल आपण पाहिला तर हा तळला होता सिराज यांनी एक धाव आली आहे पॅकर्सच्या संघाकडून बॅटिंग करत असताना यावेळेला उसळी गेली आहे जाऊन पोचले धाव फलकावरती टीमची आता 6 ऑन बोर्ड उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आता आकाश बॉल पर्यंत पोहोचले चूक करणार नाहीयेत बंटी बद्रिके आउट म्हणजे 2 षटकांचा खेळ आता जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धाव फलकावरती 3 गडी माघारी परतले टीम ताई पॅकर्स हो वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला JSW साठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील सिराज खेळतात आमचे सिद्धेश देखील खेळतात आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने संख्या 1 ने पुढे सरकली आहे जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 या आकड्यावर राहुल चौधरी यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न नागेश वाडेकरच्या बॅट मधून उंची जास्त आहे लांबी कमी पडली आहे दुसऱ्या झेल टिपलाय नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हेलियन अर्जुन त्या ठिकाणी तैनात त्याने टिपलाय झेल विकेट आली आहे नागा आउट शेवटचा सामना हो जगदीश जाधव साठी पहिलाच बॉल प्रचंड वेगात हा देखील आता निर्धावालय म्हणजेच 4 बॉल मध्ये 2 वेगाची चर्चा आता मात्र या मॅच मध्ये होताना पाहायला मिळते पुढचा बॉल पुन्हा एकदा सिराजचा पाय हो यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळला विकेट येताना ओ यावेळेला प्रचंड वेगात आणखीन एक केल्यानंतर थ्रो देखील केला आणखीन एक चेंडू केल्या गोलंदाज सिराज चौधरीचा पुढचा बॉल हो यावेळेला जर आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न ऐश्वर्य बॉल पर्यंत पोहोचतायत यष्टीरक्षक यस झेल टिपलाय विकेट आली आहे म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर आता 4चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती